लावून दे. खरंच एवढं मला माहिती आहे. हा ओके. आधी काय घातले धणे धने. वा सुंदर. या अशा फॅन्सी गोष्टी त्याला बरोबर की एका हाताने असं हा करायचं ऑमलेट फार त्याला. लहानपणीची काही उपद्रव माझे तर काही जिरे जिरे काही आणि विराजसली जेव्हा इतक्या गोष्टी रचल्या गेल्या बाप रे ते म्हणजे एक एकच नाही एक गोष्टीच असं आमचं सगळं हे एक वेगळंच कौशल्य मी आज पाहतो तुमच्या विहीण बाई आमच्या उत्तम आहे ना हो ते दिसत. त्यातच बडीशेप घातली तरी चालणार ती त्यातली त्यातच खसखस आणि हे पहिल्यांदा करत असल्यामुळे सगळ्याजण माझा वेळ घेतो. असं मला पहिल्यांदा असं खूप जसं मराठी मी हा जोडला पण मला असं वेगळंच वाटतंय की मी आईला रेसिपी सांगते हे जरा आई ते ऐकतच नाही हा भाग दिला काय घडला धना भाजून झालेला आहे. आता मी जिरं भाजतो. इडली एकत्र भाजलं तरी चालतं पण मी नवखा असल्यामुळे त्याच्यात याची काहीही कमा नाही. पण तो चांगलं भाजतो ना. कधी गॅस बारीक करायचा कधी मोठं करायचं त्याला कळतं नाही. कल्पवलं नाहीये त्यांनी खरंच योग्य केलं. ठीक आहे मुराशी मला असं वाटलं की तुमच्या आईला बोलत असतो एवढा फक्त मला बसेल. हो काय हो सांगोळे बाई यांना ही तर मान्य होतीच म्हणजे आवडतच होती. तुमचं काय म्हणणं होतं? मला तो खूप आवडत होता पहिल्यापासून. म्हणजे मी त्याला 11वीत बघितला. तो 11वीत असताना. एकांकिकेचा दीर्घांक बाबा फार तर जनरली बायका मदतीचा हात लावतात ते बायकोने मदतीचा चमचा घातलाय त्यामुळे इथेच गरजेचं. आईच्या सांगण्यातून विराजच्या गळी कुठलाही पदार्थ उतरत नाही. पटकन तो खात नाही. तुझ्या हातांना मळ आणि हे सगळे मी हे जेवणाबद्दल इतकी छान आणून दे मग तुम्ही त्याला करू शकतो. आत्मवचन द्यायचं तर काय द्या आठवावं लागेल. मी देऊ आधी 8वं वचन मी असं देईन की अंतर काय करायचं आता भात घ्या मध्ये फक्त मला तशी द्या कारण प्रेक्षकांचं माझा हात हे वेगळं आहे रे वचन मध्ये तू आणि असं मला भटची समजा. एक काम करू तुमच्या मदतीसाठी मी गाणंही लावतो. आणि जे वचन तुम्ही मला द्यावंस अशी माझी इच्छा आहे की आपल्या दोघांना असं वाटतं की आपल्या करिअरमध्ये आपण पुढे जावं आणि खूप वेगवेगळी शिखरं गाठावी असं आपल्याला वाटतं. ते तर आपण नक्कीच करूया पण आपल्या महत्वाचं आपल्या घरच्यांना वेळ काढून द्यायलाच हवा. आणि हे वचन मी तुला देते की असं मी नक्की करेन आणि तेच वचन मलाही दे आणि त्याचबरोबर आपल्या घरच्यांना सुद्धा. ते वचन मी तुम्हाला सगळ्यांना देतो आहे. सगळ्यांना म्हणजे घरच्यांना. मला जर विचाराल की 3 वर्षात तुमचा प्रवास कुठपर्यंत गेला तर 3 वर्षापूर्वी तिने काय वचन द्यावं फक्त हेच ती ठरवत होती. आज मात्र तू काय वचन द्यावं हेही शिवाय ठरवत होती. ह्यालाच म्हणतात वैवाहिक आयुष्य. ओके खूप छान. आज ही थोडी इथे आली आम्हाला फार छान वाटलं. आता यांना निरोप थोडस तिकडे आता या जोडीला